नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम. मी आज तुम्हाला काही शिकवण्यासाठी नाही आलो आहे. मी आज तुम्हाला तुमचा हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देण्यासाठी आलेलो आहे. आज भारतामध्ये मतदानाचं वातावरण आहे. सर्वीकडे मतदानाचं चालू आहे. मी यूट्यूब न्यूज चॅनल सगळीकडे बघितलं तरी मतदान मतदान सर्व काही तेच चालू आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकाने मतदान हे केलंच पाहिजे. मतदानाचा तुम्हाला संविधानात दिलेला अधिकार आहे, तसंच ते कर्तव्य देखील आहे. प्रत्येकाने ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आज भारतामध्ये खूप सारे लोक मतदानच करत नाही. जवळपास 30 ते 40% लोक मतदानच करत नाही. मतदान न करण्याचे खूप सारे कारणे आहेत. पहिलं तर म्हणजे अशिक्षितपणा. लोकांना आपल्या मताचं महत्त्वच माहीत नाही. जगातले बरेचसे असे देश आहे जिथे मत मिळवण्यासाठी त्यांना लढावं लागलं, झगडावं लागलं, आंदोलने करावी लागली, तेव्हा त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतामध्ये जे काही संविधान निर्माते होते त्यांनी प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार फुकट देऊन टाकला. त्यामुळे आपल्याला फुकट मिळालेल्या वस्तूची जास्त किंमत राहत नाही. अमेरिकेमध्ये अमेरिका स्वतंत्र होऊन 50 वर्ष झाली तरी देखील तिथे काळ्या वर्णाच्या लोकांना आणि महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यांना मतदानाच्या अधिकारासाठी खूप आंदोलने करावी लागली. तेव्हा तिथे कुठे मतदानाचा अधिकार त्यांना मिळाला. त्यामुळे त्यांना जाणीव आहे मताची किंमत काय असते ते त्यांना माहिती आहे. परंतु भारतामध्ये तशी आंदोलने कधीच झाली नाही. मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी मतदानाच्या अधिकारासाठी आंदोलने झाली असं कुठं ऐकलंय का तुम्ही? नाही. भारतामध्ये जसं काही झालंच नाही. भारतामध्ये मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भारतीयाला मताचा अधिकार आहे असं संविधानातच नमूद केलेलं आहे. परंतु बरेचसे लोक मतदानाचा अधिकार तो अधिकार वापरतच नाही. ते आपलं कर्तव्य निभावतच नाही. प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. मतदान न करण्याचे काही कारणे असतात. त्याच्यातलं पहिलं म्हणजे अशिक्षितपणा असतो. लोकांना आपल्या मताची किंमतच माहीत नाही. मतामुळे काय घडू शकतं, मतामुळे समाजामध्ये काय होऊ शकतं हे लोकांना जाणीव झाली तर ते मतदान करतील. परंतु याची जाणीव त्यांना कोणी करूनच देत नाही. आज जे सुशिक्षित लोक आहेत ते देखील मतदान करत नाही. सुशिक्षित लोक म्हणतात की मी माझा परिवार खुश आहे, मी काही मतदान करू म्हणून मतदान करत नाही. ते आपल्या परिवारांमध्ये आपल्या कुटुंबातच खुश आहे. त्यांना बहाणा मारतात की मला कामावरून सुट्टी नाही, मी कामात बिझी आहे, पुढे मतदानाला एवढ्या दूर जाऊ, म्हणून ते देखील टाळाटाळ करतात. मतदान जर सुशिक्षित लोक देखील असे करणार असेल तर अशिक्षित लोकांनी काय करायचं? त्यांना मतदानाचं महत्त्व तर माहिती नाही. ते काय सुशिक्षित लोकच मतदान करत नाही तर गरीब लोक काय मतदान करत? जे अशिक्षित आहेत ते देखील मतदान करत नाही. त्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडून जात नाही. मग नंतर राजनीतीचं खूप वाईट हालत होऊन जातं. म्हणून तुमचे प्रश्न उठवले जात नाही, तुमच्या समस्या सोडवल्या जात नाही. तर तिथे योग्य व्यक्ती गेले नाही. जर तुमचे प्रश्न सोडवले का? नाही सोडवून ती स्वतःचेच प्रश्न सोडवेल. जर तुम्ही मतदान करून योग्य व्यक्ती निवडून पाठवला तर ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. परंतु तुम्ही मतदानच केलं नाही तर तुमची व्यक्ती जाणार नाही, दुसरीच व्यक्ती जाईल. तुमचे प्रॉब्लेम जशाला तसेच राहील. म्हणून मतदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. आणखी एक कारण म्हणजे मतदान न करण्याचं आणखी कारण म्हणजे काही लोक युपी बिहारला मतदानात नाव असतं. युपी बिहारचे रहिवासी असतात, परंतु ते कामानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरातला असतात. आता त्यांना मतदानासाठी एवढ्या दूर जाणं पॉसिबल नसतं. त्यामुळे ते देखील मतदान करत नाही. असे खूप सारे युपी बिहारचे मजदूर आहेत जे मतदानासाठी जातच नाही. हे देखील कारण आहे. कारण स्थलांतर झालेलं आहे कामानिमित्त, त्यामुळे मतदान करत नाही. आणखी कारण म्हणजे बरेचसे लोक राजनीतीप्रती उदासीन असतात. राजनीतीने कुणाचं भलं झालं असं म्हणतात बरेचसे लोक. आपण ज्याला मतदान करतो तो स्वतःच भलं करतो, आमचं तर काही भलं करत नाही असे लोक म्हणतात बरेचसे. त्यामुळे बरेचसे लोक मतदानच करत नाही. आपण ज्या उमेदवाराला मतदान करतो तो उमेदवार जिंकून गेल्यानंतर स्वतःचं कुटुंब, स्वतःचा बंगला बांधतो, स्वतः 4-4 गाड्या घेऊन हिंडतो, बॉडीगार्ड ठेवतो, जनतेसाठी काय करतो? काही करत नाही. त्यामुळे बरेचसे लोक मतदान करण्याचं टाळतात. हे असे काही कारण आहेत ज्यामुळे लोक मतदान करण्याचं टाळतात. परंतु त्याच्यातले बाकी कारण सोडले तर पहिलं जे काही कारण सांगितलं अशिक्षितपणा, ते जर थोडंफार का असेना सॉल्व्ह केलं तर जे अशिक्षित लोक आहे ज्यांना मतदानाची किंमत माहिती नाही ते लोक मतदान करू शकतात. थोडेफार का असेना मतदारांची संख्या वाढू शकते. त्यामुळे समाज प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. जे अशिक्षित लोक आहे ज्यांना मताची किंमत माहिती नाही त्यांना थोडं जागृती करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य, तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्या देखील त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येकाला मताचं महत्त्व कळावं. पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, राजाचा मुलगाच राजा बनायचा. परंतु 1947 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये लोकशाही पद्धती आली. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेली संस्था म्हणजेच लोकशाही. आता भारतामध्ये राजा कसा निवडला जातो? तुमच्या आमच्यातला राजा निवडला जातो, लोकांमधला राजा निवडला जातो.
तुम्ही मतदान करून ठरवता की राजा कोण राहील. राजा हा मतपेटीतून जन्म घेतो आजकाल. पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, आता राजा हा मतपेटीतून जन्म घेतो. जर तुम्हाला योग्य राजा निवडून द्यायचा असेल, राज्यकर्ता जर योग्य निवडून द्यायचा असेल, त्यासाठी मतदान करावंच लागेल. तुमच्या मतातून जर तुम्ही मतदान केलं नाही तुम्ही, तर दुसराच कोणी दुसऱ्याच विचारधारेचा एखादा राजा निवडून आला, तो तुमच्यासाठी काम करेल का? नाही करणार. तुमच्या विकासासाठी काम करेल का? नाही. अयोग्य जर राजा निवडून आला तर तो स्वतःचा विकास करेल, स्वतःच्या मित्रपरिवारांचा विकास करेल, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करेल, स्वतःचे जे जवळीक आहे त्यांचाच विकास करेल. अयोग्य राजा निवडून आल्यावर जनतेचा विकास नाही करणार, स्वतःचा जे काही मित्रपरिवार आहे त्यांचाच विकास करेल, जनतेचा विकास नाही करणार. म्हणून तुम्हाला योग्य राजा निवडून द्यायचा असेल तर मतदानाद्वारे योग्य राजा तुम्ही निवडू शकता. त्यासाठी मतदान हे केलंच पाहिजे. आता हे तर सांगितलं मी मतदान का करत नाही लोक, आणि मताचं महत्व सांगतो थोडक्यात. आता मताचं महत्व हे म्हणजे पहिलं तर लोकशाही सांगितलं. जर तुम्हाला योग्य राजा निवडायचा असेल, भारतामध्ये योग्य राजा निवडण्यासाठी मतदान करणं खूप महत्वाचं आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, आता मतपेटीतून जन्म घेतो. तर मतपेटीत तुम्हाला योग्य राजाचं जर तुम्ही मत दिलं तर तो योग्य राजा तुमचा देश व्यवस्थितरित्या चालू शकतो. अयोग्य राजा जर तुम्ही मतदान केलं नाही किंवा अयोग्य व्यक्तीला उमेदवार निवडलं तर ती अयोग्य व्यक्ती तुमचे प्रश्न सॉल्व्ह करणार नाही. म्हणून योग्य व्यक्तीला निवडणं हा मतदानाचा खूप महत्वाचा पॉईंट आहे. दुसरा आहे समानता. आता अंबानी असो, अडाणी असो किंवा तुम्ही असो, सामान्य नागरिक, प्रत्येकाला एक व्यक्ती एक मत हा अधिकार आहे. त्याच्याकडे जास्त पैसा आहे म्हणून तो 2 वेळा मत देऊ शकतो असं नाही. तुमच्याकडे कमी पैसा आहे म्हणून तुम्ही मत नाही देऊ शकत असं नाही. प्रत्येक व्यक्तीला, कुणी असो, किती अमीर असो, किती गरीब असो, कितीही ताकद असो, कुणीही असो, प्रत्येक व्यक्तीला एकच मत देण्याचा अधिकार आहे. अंबानी जरी असेल आणि तुम्ही जरी असेल तरी मतदान केंद्रावरती तो देखील त्याच लाईनीत उभा राहील, तुम्ही देखील त्याच रांगेत जाणार आणि त्याच डब्यामध्ये मत टाकणार. ही सिस्टीम असते, ही लोकशाही असते. ती जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर मतदान करणं खूप महत्वाचं आहे. आणखी दुसरा पॉईंट सांगतो, समाजामध्ये तुम्हाला परिवर्तन जर घडून आणायचं असेल त्यासाठी मतदान खूप महत्वाचं आहे. आता समाजामध्ये जी विचारधारा आहे, समजा जी विचारधारा सुरू आहे ती विचारधारा तुमचं भलं करत नाही, सामान्य जनतेचं भलं करत नाही, ती काही ठराविक व्यक्तींचंच भलं करते. तर ती विचारधारा पलटवण्यासाठी तुम्हाला मतदान करणं खूप महत्वाचं आहे. विचारधारा पलटवण्यासाठी मतदान करणं खूपच महत्वाचं आहे. त्याने समाजात बदल घडतो. समाजामध्ये बदल घडवण्यासाठी मतदान खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आणखी एक सांगतो, लोकशाही बळकट होण्यासाठी मतदान खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही मतदान केलं नाही तर लोकशाहीवरचा बऱ्याच लोकांचा विश्वासच कमी होऊन जाईल, की मतदानाची काही किंमतच राहिली नाही. कारण भलते जे अयोग्य आहे तेच राज्यसभेत लोकसभेत जातात, तर आपल्या मताची काय किंमत. हळूहळू लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी होऊन जातो. म्हणून लोकशाहीवर विश्वास टिकवण्यासाठी मतदान केलं पाहिजे. लोकशाही बळकट राहते, तरी लोकशाही टिकून राहते. मतदान केल्याने लोकशाही टिकून राहते. म्हणून प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. तसंच मतदान हा आपला हक्क आहे, अधिकार आहे, संविधानाने दिलेला हक्क आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण हे जसे आपले हक्क आहे, तसंच मतदान करणं हा देखील आपला हक्क आहे. तसंच कर्तव्य आहे. भारत माझा देश आहे आणि ह्या देशाप्रती माझे काही कर्तव्य आहे, ते कर्तव्य निभावण्यासाठी मला मतदान करणं महत्वाचं आहे. म्हणून मतदान हे केलंच पाहिजे. तसंच आता मतदानाचं महत्व तर सांगितलं. मतदान का करायचं ते पण थोडक्यात सांगतो. जर तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असेल त्यासाठी मतदान करायचं ते देखील सांगितलं. तसंच तुम्हाला योग्य उमेदवार निवडायचा असेल, तुमचे प्रश्न उठवणारा, तुमचे जे काही समस्या आहे त्या सोडवणारा उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचा असेल, जर तुम्हाला तुमच्यातला राजा निवडून द्यायचा असेल तर तुम्ही मतदान केलं पाहिजे. जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुमच्यातला राजा नाही जाणार, भलताच राजा जाईल, भलताच राजा होईल. मग तो जो भलताच राजा झाला तो तुमच्याबद्दलचे प्रश्न सॉल्व्ह करेल का? नाही करणार. म्हणून तुमच्या समाजातला राजा जर बनवायचा असेल तर तुम्हाला मतदान करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तसंच तुमचा आवाज उठवण्यासाठी मतदान करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्यातला जर योग्य प्रतिनिधी निवडला तर तो तुमचे आवाज उठवेल संसदेत, तुमचे आवाज जर उठवेल. जर तुम्ही योग्य प्रतिनिधी नाही निवडला, मतदान केलंच नाही, भलताच प्रतिनिधी जर निवडून आला तर तो तुमचे आवाज उठवेल का? नाही उठवणार. म्हणून तुमचे आवाज उठवण्यासाठी लोकशाहीमध्ये तुमचे जे काही समस्या आहे त्या मांडण्यासाठी, दिल्लीला तुमच्या समस्या मांडण्यासाठी मतदान खूप महत्वाचं आहे. आता हे झालं महत्व. त्यानंतर आता मतदान कुणाला करायचं ते बघू. आता मतदान कुणाला करायचं हा आजकाल खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपण ज्याला मतदान करतो, ज्या विचारधारेला मतदान करतो, ती व्यक्ती ती विचारधारा सोडून भलत्याच विचारधारेमध्ये जाते. म्हणून मतदानावरचा विश्वास हळूहळू कमी होत चाललेला आहे. तर मतदान करण्यासाठी काही आपण मुद्दे बघितले पाहिजे.
त्या आधारे आपण कोण योग्य व्यक्ती आहे ते तपासले पाहिजे. पहिलं तर योग्य व्यक्ती तपासण्यासाठी ती योग्य अनुभवी आहे का ते बघा. त्या व्यक्तीला समाजकारणाचा, समाजामध्ये चांगले कामं करण्याचा अनुभव आहे का ते पहा. त्यांनी समाजासाठी काही चांगले कामं केलेले आहे का ते शोधा. जर जी व्यक्ती उभी आहे तिने समाजासाठी काहीच चांगले कामं केलेले असेल, तिच्याकडे स्वतः बंगला आहे, गाडी आहे आणि अशी व्यक्ती उभी आहे, समाजासाठी काहीच केलं नाही, स्वतःचे बिझनेस उभे केलेले आहे, अशा व्यक्तीला मतदान नका करू. तर ती व्यक्ती समाजासाठी धावून येत असेल, समाजासाठी ज्या काही समस्या असेल, तुमच्या जिल्ह्यातल्या, राज्यातल्या ज्या काही समस्या असेल त्या सॉल्व्ह करण्यासाठी तिने वेळोवेळी आवाज उठवलेला असेल, जो वेळोवेळी तुमच्या समस्या सॉल्व्ह केलेल्या असेल, अर्ध्या रात्री येऊन तुमच्यासाठी आवाज उठवलेला असेल, आंदोलने केली असेल, तुमच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आंदोलने केली असेल, कुठे मंत्र्याला जाब विचारला असेल, अशी जी काही व्यक्ती आहे तुमच्यासाठी लढलेली व्यक्तीला मतदान करा. तुमच्या समाजासाठी जी कोणी व्यक्ती लढलेली आहे, लढण्याचा अनुभव आहे, समाजसेवेचा अनुभव आहे, अशा व्यक्तीला मतदान करा. दुसरं म्हणजे त्याचे ध्येय धोरणे तपासा. ती व्यक्तीचे ध्येय धोरणे काय, ती व्यक्तीचे विचार काय, ती व्यक्ती काय विचार करते. ती व्यक्ती असे विचार करते आहे की मी जिंकल्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये 50 मंदिरं बांधेल, अशी विचारधारेची व्यक्ती आहे. की जी दुसरी व्यक्ती अशी आहे की जी सांगेल मी जिंकल्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये 50 शाळा बांधेल, अशी व्यक्ती आहे. आता तुम्ही ठरवा त्यापैकी धर्माला महत्त्व द्यायचं की शिक्षणाला महत्त्व द्यायचं, तुम्ही ठरवा. अशा व्यक्तीला मतदान करा जे तुमचे ध्येयानुसार चालेल, अशा व्यक्तीला मतदान करा. त्यानंतर पारदर्शकता तपासा. ती व्यक्ती खरंच प्रामाणिक आहे का ते तपासा. त्या व्यक्तीवर काही क्रिमिनल चार्जेस आहे का ते तपासा. व्यक्ती गुंड प्रवृत्तीची आहे का ते तपासा. जर गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असेल तर त्या अशा व्यक्तीला मतदान नका करू. जर प्रामाणिक व्यक्ती असेल, जसं की प्रामाणिक व्यक्ती त्याच्यावर काही गुन्हे नसतात, भले तिने समाजासाठी आंदोलने केली असेल आणि त्याच्यावर केसेस असेल, परंतु ते केसेस कशासाठी आहे, तुमच्याबद्दल आवाज उठवला म्हणून केसेस झालेला असेल, तर अशा व्यक्तीला मतदान जरूर करा. परंतु जर कुणाचा खून केला, किडनॅप केलं, खंडणी मागितली, अशी व्यक्ती जर गुन्हेगार असेल तर अशा व्यक्तीला नका करू. परंतु आंदोलनात तुमच्यासाठी आंदोलन केले आणि त्याच्यावर केसेस आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करू शकता, कारण तुमच्यासाठी त्यांनी आवाज उठवला, तुमच्यासाठी लढलेला आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा. तसंच त्यांनी जे काही वचनं दिलेले आहे, प्रचारामध्ये जे काही वचनं दिले ते खरंच पूर्ण होणारी वचने आहे का ते तपासा. जर एखादी व्यक्ती म्हटली मी आपल्या जिल्ह्यामध्ये मेट्रो सुरू करेल, आता लगेच ज्या शहरामध्ये मेट्रोच नाहीये तिथे लगेच 5 वर्षात मेट्रो होईल का, नाही होणार. अशा व्यक्तीला नका करू. जी रिअलिस्टिक आहे, ती सांगेल की नाही मी आपल्या जिल्ह्यामध्ये पक्के चांगले कायम टिकणारे सिमेंटचे रस्ते बांधेल, असं जर कोणी सांगत असेल तर अशी व्यक्ती म्हणजे त्याने जे काही सांगितलं आहे ते पूर्णत्वात नेणारं आहे. परंतु त्याने सांगितलं मी 5 वर्षात मेट्रो आणेल, एअरपोर्ट आणेल, मेट्रो आणेल, असं आणेल, तसं आणेल, हे करेल, ते करेल, असं जे काही वाढवून जर गोष्टी सांगत असेल तर अशा व्यक्तीला मतदान नका करू. कारण जे कोणी वाढवून सांगतं ना ते खोटं असतं, ते काही जी होतच नाही. अशा व्यक्तीला मतदान करा जी रिअलिस्टिक वचनं देईल, जे प्रत्यक्षात साकार करता येईल असे वचनं देईल ना, अशा व्यक्तीला मतदान करा. अशा व्यक्तीला मतदान नका करू जी तुम्हाला सांगेल की मी असं करेल, तसं करेल, मोठमोठ्या वाढवून चढवून जर गोष्टी सांगत असेल कुणी तर अशा व्यक्तीला मतदान नका करू. 2014च्या इलेक्शनला तुम्ही बघितलं असेल, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख येणार असं वचन दिलं होतं, ते प्रत्यक्षात पूर्ण झालं का, नाही झालं. जर जे असे वचन असेल प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख येणार, हे तेव्हाच मी समजलं होतं हे काही प्रत्यक्षात होणारं वचन नाही आहे. ठीक आहे, ते नंतर काही राजनीतीचा भाग असेल, परंतु हे प्रत्यक्षात होणारं वचन होतं का, नाही. प्रत्येकाच्या खात्यावर सरकार 15 लाख टाकूच शकत नाही, हे अप्रत्यक्ष वचन होतं, प्रत्यक्षात होणारं वचन नव्हतं. पुन्हा असं अप्रत्यक्ष जे काही वचन देणारा असेल कोणी अशा व्यक्तीला मतदान नका करू. जे काही प्रत्यक्ष वचन देणारा असेल, जसं की मी तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पक्के रस्ते बांधेल, असे जर वचन कोणी देत असेल तर त्याला मतदान करा. जर ती व्यक्ती म्हणत असेल की नाही मी तुमच्या राज्यामध्ये एअरपोर्ट आणेल आणि मेट्रो आणेल, अशा व्यक्तीला मतदान नका करू. कारण तुमच्या राज्यामध्ये रस्तेच व्यवस्थित नाही तर मेट्रो कुठून येणार, एअरपोर्ट कुठून बनणार. तर तुमच्या राज्यामध्ये रस्ते व्यवस्थित झाले तर मग नंतर पुढच्या गोष्टी राहील. म्हणून रिअलिस्टिक जे काही प्रोजेक्ट आहे, रिअलिस्टिक वचनं देणारी व्यक्ती आहे अशा व्यक्तीला मतदान करा. तसंच शेवटचं म्हणजे शिक्षण. एखाद्या सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा. शिक्षण बघा, उमेदवाराचं शिक्षण बघा, ती व्यक्ती खरंच शिकलेली आहे का. शिकलेली असेल तर एखादी व्यक्ती जर शिकलेली असेल तर इतरांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देते. म्हणून जर शिक्षणाप्रती आस्था असलेली व्यक्ती असेल तर ती दिल्लीला गेल्यावर तुमच्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाप्रती चांगले कामं करेल. त्या उलट अशिक्षित व्यक्ती जर असेल तर ती शिक्षणाप्रती एवढे काही चांगले कामं करणार नाही. जर समजा पर्यायच नसेल, तुमच्या एरियामध्ये जे कोणी उभे आहे ते दोघेही अशिक्षित असेल, उमेदवार असेल, तर भले दोघेही अशिक्षित असले तरी त्यापैकी शिक्षणाप्रती आवड कुणाला आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये शाळा कोणी सुधरवल्या, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके कोणी दिली, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध कोणी करून दिला ते बघा. भले अडाणी उमेदवार जरी असला तरी त्याची शिक्षणाप्रती असलेली तळमळ बघा.
ती खरंच शिक्षणाला महत्त्व देते आहे की धर्माला महत्त्व देते आहे ते बघा. जर एखादी उमेदवार, एखादा प्रतिनिधी म्हणत असेल की नाही मी तुमच्या राज्यात, तुमच्या जिल्ह्यामध्ये 50 मंदिरं बांधेल 5 वर्षात, आणि एखादी म्हणत असेल मी तुमच्या जिल्ह्यामध्ये 5 वर्षामध्ये कमीत कमी 10 शाळा बांधेल, तर तुम्ही कोणाला मत देणार? तुमच्यासाठी जे महत्वाचं आहे त्यालाच देणार. तुम्हाला शाळा महत्वाची आहे की धर्म महत्वाचा आहे ते बघा, ते शोधा. तुमच्या ज्या काही गरजा आहेत, तुमच्या काय गरजा आहे त्यानुसार तुम्ही मतदान करा. मी हे नाही सांगत तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा, पण तुमच्या गरजा लक्षात घ्या. तुम्हाला काय चेंज करायचं आहे समाजामध्ये, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या समस्या काय आहे, तुमच्या समस्या कोण सॉल्व्ह करणार, तुमच्या समस्या जी व्यक्ती सॉल्व्ह करणार त्या व्यक्तीलाच मतदान करा, मग भले ती कुठल्याही पक्षाची असो. तर मतदान अवश्य करा. मी हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो, आपण भारतीय आहोत, प्रत्येक भारतीयाचं जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, हक्क आहे, मतदान हे केलंच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने मतदान करा. धन्यवाद.